नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ड्रीम पोस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण पुढचा टॉपिक स्टडी करणार आहोत, तो म्हणजे लोकसंख्या. तर लोकसंख्या हा चॅप्टर ऑलरेडी आपण डिटेलमध्ये आपल्या पुस्तकात आणि नोट्समध्ये कव्हर केलेला आहे, लेक्चर वगैरेमध्ये. तर याच्यामध्ये आपण थोडंसं सर्वेमधील ज्या गोष्टी वेगळ्या काय भेटल्या असतील आपल्याला, तर त्या आपण त्याच्यामध्ये घेतोय. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्यात पहिली जी लोकसंख्या आपली जी जनगणना जी झाली होती, ती कधी झाली होती? तर 1872मध्ये झाली होती, बरोबर. आणि सध्याच्या अँगलने जर विचार केला तर स्वातंत्र्यानंतर लक्षात ठेवा, आत्ताची 11शी जनगणना जी होती ना, ती स्वातंत्र्यानंतर 7वी होती आणि टोटल पैकी म्हटलं तर 15वी होती. लक्षात ठेवायला पण येते 7 ते 7 7 दुणे 14 प्लस 1 15 असं काहीतरी करता येईल तुम्हाला. आता नेमकं जनगणना घेतं कोण? तर भारताचे महानिबंधक यांचं जे कार्यालय आहे त्यांच्या मार्फत आपण दर 10 वर्षांनी जनगणना घेतो. आता प्रॉब्लेम काय झाला, पण ते पाठीमागे कोविड आला त्याच्यामुळे जनगणना घेणं पॉसिबल झालं नाही. पण सध्या ते काम चालू आहे असं म्हटलं जातं. त्याला अजून वेळ लागेल, राईट. त्याच्यामुळे सध्या तुम्हाला 2011चेच आकडे करायचे आहेत. पुढचे आकडे येईपर्यंत तुमची पोस्ट काढून घ्या. आय होप तेवढा वेळ काय लागणार नाही तुम्हाला. तर हे आकडे पाठ करून ठेवा. कुठले? 1872ची पहिली, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरची 7वी, ओव्हरऑल 15वी. हे आकडे खूप महत्वाचे आहेत. आता हे आकडे जे असतात त्याचा फायदा काय होतो, म्हणजे आपण एवढी जनगणना का करतो? तर पहिली गोष्ट म्हणजे आपले संपूर्ण लोकसंख्येशी आपल्याला बेसिक माहिती कळते. आता सगळे जे आपल्याला माहिती आहे, काय काय माहिती कळते ते सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याचा उपयोग कशासाठी होतो? तो आपल्याला ध्येय, धोरणं, पॉलिसी, योजना हे सगळं राबवण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. आणि मग पुढे जाऊन आपल्याला रिसोर्सेस कसं प्लॅनिंग करायचं आहे, मग त्या अँगलने सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. तर प्लॅनिंग हे सिम्पल तुम्ही आपल्या डोक्यात ठेवू शकता. तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, राईट, केंद्र शासनाने काय केलेलं आहे, तर प्रक्षेपित लोकसंख्या सध्या पब्लिश केलेली आहे. म्हणजे जर आपल्याला मध्ये 21ची काही जनगणना झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण 21 सालची जी प्रक्षेपित जनगणना जी आहे ना, आपण ती किती मांडलेली आहे, तर बघा, ओव्हरऑल राज्याची सांगतो बरं का मी, देशाची नाही. राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या किती? 12.44 कोटी. ठीक आहे. ही कधीची होती? 2021ची. आणि 1 मार्च 2024ची लोकसंख्या किती आहे प्रक्षेपित? तर 12.74 कोटी, राईट. म्हणजे बघा, 2021ला किती? तर 12.44 कोटी, 44. आणि 2024ला किती? तर 12.74 कोटी. एवढी आपली प्रोजेक्टेड लोकसंख्या आहे. तर ते तुम्हाला पाठ करायचंय. आता त्यापैकी ग्रामीण किती आणि शहरी किती? तर 12.44 पैकी बघा, 6.47 जी आहे ती ग्रामीण भागातली आणि 5.97 जी आहे ती शहरी भागातली. म्हणजे कोटीमध्ये सगळे आकडे आहेत, लक्षात ठेवा. टोटल भारताची, सॉरी, महाराष्ट्राची किती झाली? 12.44 कोटी. तसेच अखिल भारताची किती आहे? तर 136.3 कोटी 21 साली. त्यापैकी 89.37 कोटी ही ग्रामीण भागामध्ये आणि 46.93 कोटी ही शहरी भागामध्ये, राईट. तर भारताची आणि महाराष्ट्राची कंपॅरिझन करून तुम्ही तसं लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला आपण वयोगटानुसार देखील लोकसंख्येचा चार्ट दिलाय. म्हणजे 2021 मध्ये आपण प्रोजेक्ट केले, त्याला 2011 मध्ये कसं होतं, तर हे प्रोजेक्शन केलेलं आहे. पण हा चार्ट काय एवढा मला इम्पॉर्टंट वाटत नाही, तुम्ही तुमच्या अँगलने वाचू शकता, पण ते काही एवढं मला महत्त्वाचं वाटत नाही. तरी एक माहिती असं आहे म्हणून ते वाचून घ्या, राईट. हां. तर याच्यामध्ये प्रक्षेपित लोकसंख्या तुम्हाला कुठली महत्त्वाची आहे, तर भारताची भारताची किती आहे, सॉरी, राज्याची किती, आपण राज्याची गोष्ट करतो ना. तर प्रक्षेपित लोकसंख्या बघा, 1.24 म्हणजे काय थोडक्यात, 12,44,00,000 एवढं तुम्हाला मी आत्ता सांगितलं मगाशी. एवढंच आकडा याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण जनगणना 2011 मध्ये. तर 2011 साली भारताची जनगणना आपण केलेली, बरोबर. त्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती 11 नुसार? तर ती होती मित्रांनो 11.24 कोटी. ठीक आहे. आणि त्याचं टक्केवारी विचारलं तर तिथे भारताच्या 9.3%. टक्केवारी पाठ करा बरं का, कारण आत्ताच मागच्या वर्षी त्यांनी प्रश्न विचारले होते की एवढी टक्केवारी आपली येते. तर तुम्हाला भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं कंपॅरिझन माहीत पाहिजेच. लोकसंख्या, त्याचे क्षेत्रफळ, हे ऑलरेडी आपण आपल्या
नोट्समध्ये कव्हर केलेलं आहेच आहे लेक्चरमध्ये बुकमध्ये. 9.3% लोकसंख्या ही लक्षात ठेवा महाराष्ट्राची. आणि सगळ्यात जास्त क्रमांक कोणाचा लागतोय तर यूपीचा, हे देखील सगळ्यांना माहिती आहे. 19.98 कोटी असं त्यांची पॉप्युलेशन आहे. आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला लोकसंख्येचं प्रमाण सांगितलं की एस सी एस टीचं किती येते. एस सीचं प्रमाण लक्षात ठेवा 11.81% एवढं एस सीचं प्रमाण आहे. आणि एस टीचं प्रमाण किती आहे 9.35%. अखिल भारतामध्ये विचार केला तर 16.63% एस सी आहेत आणि 8.33% 8.63% हे एस टी आहेत. म्हणजे जवळपास बघा, यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला नाही, जवळपास दुप्पट आहेत बघा. राईट, म्हणजे काय, एस टीची संख्या ही एस सीच्या निमपट आहे, किंवा मग एस सीची संख्या एस टीची दुप्पट आहे, असं तुम्ही लक्षात ठेवायला सिंपल आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तसं दुप्पट प्रकार आहे का नाही, तर एस सी किती आहेत 11.81%. बघा हे टक्केवारीमध्ये, आणि एस टी आहे ते 9.35%. तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पुढचा आपण टॉपिक तो म्हणजे तुमचा लोकसंख्या. आता लोकसंख्या तुम्हाला माहिती की 11.23 कोटी होती 11 नुसार, 2011च्या जनगणनेनुसार. आता त्याच्यापैकी जे ग्रामीण भागामध्ये राहते ते 54.1% आणि शहरी भागामध्ये राहते 45.9%. राईट, म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली 45.9% जनता कुठे राहते, शहरी भागामध्ये. शहरीकरण झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि अजून ते असं मानलं जातं की आता शहरीकरण 50%च्या वर गेलेलं असेल, कारण का जनगणना आपली झाली नाही 10 वर्ष, आणि आता तो आकडा कदाचित वर गेलेला असू शकतो. तर जर असं विचारलं तुम्हाला की सगळ्यात जास्त शहरीकरण कुठं झाले, राईट, तर एकूण बघा ओव्हरऑल टक्केवारीच्या भाषेत म्हणलं तर आपल्याला माहिती आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे, तर अर्बन एरिया आहेत. पण जर जिल्ह्याच्या बाबतीत विचार जर केला तर ओव्हरऑल तर ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्याधिक लोकसंख्या राहते, लक्षात ठेवा. म्हणजे टोटल सांगतोय बरं का मी, फक्त शहरी नाही. तर ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्याधिक लोकसंख्या राहते 110.60 लाख, म्हणजे जवळपास 1 कोटीच्या वरती गेली. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र ते खूपच कमी आहे. किती कमी आहे, तर ती फक्त 8.49 लाख एवढी आहे ती फक्त. राईट, तर हे तुम्हाला लोएस्ट आणि हायेस्ट आकडे माहीत पाहिजे. नंतर अनुसूचित जातींची संख्या म्हणजे एस सी कॅटेगरी. एस सी कॅटेगरीची पॉप्युलेशनचं पर्सेंटेज किती आहे जर मला वर आता मी सांगितलं तर वर. राईट, तर राज्यामधली पर्सेंटेज तुम्हाला माहिती होती जवळपास किती, 11 कोटी होती. सॉरी 11% होती, 11 पॉईंट समथिंग. आणि एस टीची होती 9.9 पॉईंट समथिंग टक्के. जर तुम्हाला ॲब्सोल्यूट नंबरमध्ये विचारलं तर एस सीची पॉप्युलेशन किती, ते 1.33 कोटी. आता ह्या 1.33 कोटीपैकी पण जास्तीत जनता कुठे राहते तर ग्रामीण भागामध्ये. 56.5% ग्रामीण भागामध्ये, 43.5% शहरी भागामध्ये राहते. हे जर तुम्हाला एस टीमध्ये विचारलं तर एस टीमध्ये हेच आपण एस सीच आपण पाहतोय. एस सीकडे आपण आलो नाही, आपण अजून एस सीकडेच आहे. तर अनुसूचित जातीची लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठे आहे, पुणे जिल्ह्यामध्ये किती, 11 लाख. आणि सगळ्यात कमी कुठे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 0.47 लाख. ठीक आहे, तर हे कंपॅरिझन करून तुम्ही ठेवा की अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे टोटल, किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज किती आहे. पुणे जिल्हा सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यामध्ये, सगळ्यात कमी कुठल्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूया ते म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघा, 2011च्या जनगणनेनुसार पॉप्युलेशन किती, 1.05 कोटी. त्यापैकी सगळ्यात जास्त जनता कुठे राहते तर ग्रामीण भागामध्ये, 85.7% ग्रामीण भागामध्ये राहते, आणि फक्त 14% शहरी भागामध्ये राहते. सगळ्यात जास्त कुठे एस टी कॅटेगरीची लोकसंख्या, तर ती आहे लक्षात ठेवा तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 15.42 लाख एवढी आहे. आणि सगळ्यात कमी कुठं, सिंधुदुर्गमध्ये. म्हणजे बघा सिंधुदुर्ग दोन्हीकडे चमकलंय कमीमध्ये. राईट, एस सी मध्ये सिंधुदुर्ग एकाच ठिकाणी चमकलंय, चुकून मी बोललो. इकडं पुणे आणि नंदुरबार आहे. राईट, पुणे आणि नंदू, राईट, पुणे आणि नंदुरबार. तर तुम्ही लक्षात ठेवलं इझी बघा, पुणे असं काहीतरी करता येईल, पुणे नंदुरबार. आणि इकडं कसं आहे खाली, तर ठाणे आणि सिंधुदुर्ग. राईट, तर ठासी असं काहीतरी करता येईल तुम्हाला, ठासी वगैरे. ठीक आहे, तुमच्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर लोकसंख्येची घनता. लोकसंख्येच्या घनतामध्ये बघा, आकारानुसार लोकसंख्येमध्ये सगळ्यात जास्त घनता कुठं होती तर मुंबई उपनगर याच्यामध्ये सगळ्यात एक घनता होती. 20,980 लोक प्रति चौरस किलोमीटर राहायचे. आणि गडचिरोलीमध्ये सगळ्यात कमी किती, तर 74 लोक राहायचे फक्त आकारानुसार.
सगळ्यात जास्त कुठं मुंबई उपनगर 20,980 आणि गडचिरोलीमध्ये सगळ्यात कमी 74. नंतर पुढे पाहूया दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे काय डिकेडल ग्रोथ रेट म्हणतात त्याला. डिकेडल ग्रोथ रेट लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये पण शब्द लक्षात ठेवा इन केस जर डिकेडल ग्रोथ रेट. डिकेड म्हणजे काय तर एक 10 वर्षाचा पिरियड. तर डिकेडल ग्रोथ रेट किती आपला 1 ते 11 हा कालावधीमध्ये आपल्याला कमी झालेला बऱ्यापैकी दिसतोय. तर सगळ्याधिक जर तुम्हाला विचारला तर तो ठाणेमध्ये होता. किती होता? 36%. पण ठाणे हा अविभाजित पकडायचा बरं का, अविभाजित. त्यावेळेस ठाण्याचं विभाजन झालेलं नव्हतं. नंतर आपल्याला माहिती आहे ठाण्यामधून पालघर नवीन निर्माण झालाय. तर ठाण्याचं सगळ्यात जास्त आहे वृद्धी दर किती? 36%. आणि मुंबई शहर याच्यामध्ये सगळ्यात कमी किती? -7.6%. ते पाठ करून ठेवा. -7.6% सगळ्यात कमी मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. सगळ्यात जास्त कुठे? ठाणेमध्ये आहे 36.6. त्यानंतर पुढचं बघा नागरिकीकरण म्हणजे काय अर्बनायझेशन. तर नागरिकीकरणाची डेफिनेशन वगैरे विचारली जाते. आत्ताच बघा कंबाईन पूर्वला त्यांनी डेफिनेशन विचारली होती नागरीकरणाची. तर 11 नुसार बघा आपल्याकडं काय सांगितले सगळ्यात जास्त नागरीकरण कुठं आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सगळ्याधिक आहे. ठीक आहे. ऍक्च्युली मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन्ही आपण त्यांना 100% अर्बनाइज मानतो, राईट? हे तुम्हाला माहिती आहे. पण सगळ्यात कमी कुठं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा महसूल विभागणी आहे नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली. तर तुम्हाला असं विचारले की सगळ्यात जास्त कुठल्या विभागामध्ये नागरी लोकसंख्या राहते? तर ती राहते कोकणामध्ये. लक्षात ठेवा कोकणामध्ये सगळ्यात जास्त राहते. आता तुम्ही म्हणाल की कोकणाचा काय संबंध? तर कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे मुंबई येत आहे, राईट? मुंबई मुंबई ज्या आजूबाजूच्या आहेत ना ठाणे, मुंबई म्हणजे जो महत्वाचा क्रीम एरिया आहे ना, ज्या ठिकाणी जनता राहते तो त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे काय होतं ना, त्या ठिकाणी नागरिक लोकसंख्येची क्रमवारी जास्त टक्केवारी जास्त येते. आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा दुष्काळी भाग त्याच्यामुळे या ठिकाणी प्रमाण कमी बघा 27.1%. महाराष्ट्राचे टोटल किती तर 45.2%. हे पाठ असू द्या. यानंतर स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण आणि बालकांमध्ये मुलं मुलींचं प्रमाण किती म्हणजे काही जेंडर आपल्याला सेक्स रेशो या ठिकाणी मोजायचं आहे. तर 11च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुषांचं प्रमाण किती आपल्याकडे टोटल? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात कमी कुठं सगळ्यात जास्त तुम्हाला विचारलं जातं. टोटल 929 पाठ असू द्या आपल्याला. हे बघा 929 दिले. भारताचं किती आपल्याला ते देखील पाठ पाहिजे लक्षात ठेवा. भारताचं किती आहे, महाराष्ट्राचं किती आहे, त्याच्यामध्ये मग सेक्स रेशो किती आणि चाइल्ड सेक्स रेशो किती या दोघांमध्ये कन्फ्युज करू नका. सेक्स रेशो नॉर्मल म्हणजे काय असतो? तर 1,000 पुरुषांमागे किती स्त्री आहेत हा झाला तुमचा नॉर्मल सेक्स रेशो. आणि ते जर चाइल्ड सेक्स रेशो आपण जर विचार केला तर मग जे लहान बाळं असतात, राईट, तर त्यांच्यामध्ये मुलींचं प्रमाण किती आहे मुलांच्या तुलनेमध्ये, हे झालं तुमचं चाइल्ड सेक्स रेशो 0 ते 5 वयोगटातील. तर हा डिफरन्स याच्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक कुठं आहेत नॉर्मल सेक्स रेशो, जेंडर रेशो किंवा म्हणू शकतो आपण त्याला. तर सगळ्यात जास्त रत्नागिरीमध्ये किती? 1122 तिकडे एवढ्या स्त्रिया आहेत. आणि मुंबईमध्ये सगळ्यात कमी किती आहे? तर 832. आता त्याचं कारण काय असेल तुम्हाला मी लॉजिक सांगतो बघा. हे कोण दिलेलं नाही पण मी तुम्हाला लॉजिकली सांगतो. तर आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी वगैरे साईडचे लोक आहेत ते मोस्टली कामाला कुठं जातात? तर मुंबईला जातात, बरोबर का? आणि मग मुंबईला गेल्यानंतर घरी कोण राहणार? तर ऑब्व्हियसली स्त्री राहणार, कारण आपल्याकडे पॅट्रियार्कल सोसायटी आहे. कामावरचा हा व्यक्ती पुरुष जनरली असतो, स्त्री घर सांभाळते. आणि त्या अँगलने विचार केला तर स्त्री घरी असल्यामुळे काय होतं ना, त्या ठिकाणी सेक्स रेशो जास्त येतो रत्नागिरीमध्ये. आला का लक्षात लॉजिक कसं येते? आणि मुंबई जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी किती आहे? 832 आहे. चलो त्याच्यानंतर बालकामधील मुला मुलींचा जर आपण प्रमाण केला तर प्रमाणात विचार केला तर गडचिरोलीमध्ये सगळ्यात एक. आता तुम्ही म्हणाल की इकडं रत्नागिरीनी झेंडा रोवला होता, मग इकडं गडचिरोली कसं काय? त्याचं कारण देखील तुम्हाला माहित पाहिजे की गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त मोस्टली काय आहेत म्हणजे बऱ्यापैकी कोणी तर आदिवासी लोक राहतात. आणि आदिवासी लोकांकडे लक्षात घ्या तेवढ्या फॅसिलिटी नसतात कशाच्या? तर हे गर्भजल लिंग चाचणी करणे, सोनोग्राफी करणे, स्त्रीभ्रूण हत्या करणे यासारख्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही. म्हणजे असेल तर ते महागडे असतात, एकतर त्यांचं प्रमाण कमी, ह्याच्या टेस्टिंग वगैरेचं प्रमाण खूप शहराच्या ठिकाणी असतं, त्याला पैसे लागणार. ही एक महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांच्या बऱ्यापैकी ज्या आदिवासी सोसायटी आहेत ना, ह्या मॅट्रिलिनियल सोसायटी आहेत, म्हणजे काय मातृसत्ताक पद्धती आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे कसं बऱ्यापैकी पितृसत्ताक असते, त्यांच्याकडे मातृसत्ताक असते.
आणि याच्यामुळे काय होतं त्यांच्याकडे मग चाइल्ड सेक्स रेशो हा जास्त येतो बघा. गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त काय तर 961 तुम्हाला मी कारण सांगितली. हे कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे तुमच्या जे लॉजिक लावण्यासाठी लक्षात असू द्या. तर गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त आहे 961, राईट. तुम्हाला मी हे बाकीचे पण सांगितले, ते पाठ करून ठेवा बरं. रत्नागिरीमध्ये 1122, मुंबई शहरामध्ये 832, गडचिरोलीमध्ये चाइल्ड सेक्स रेशो किती 961, आणि बीडमध्ये सगळ्यात कमी 807. बीड पॅटर्न तुम्हाला फेमस आहे, माहित असेल, पाठीमागे माहित असेल. एक खूप जुनी घटना आहे, तुम्हाला कदाचित तुमच्यापैकी एखादा लोकांना माहित पण नसेल. तर एक मुंडे नावाचा एक डॉक्टर होता. तर ऑब्विसली बीडमध्ये सगळे मुंडे आहेत, तुम्ही याला पॉलिटिक्सचे काही संबंध जोडू नका. तर मुंडे नावाचा एक माणूस होता, डॉक्टर होता. त्याने खूप सारे स्त्रियांचे गर्भपात केले होते, विचार करा. एवढे केले होते की म्हणजे ते एखादं मशीन कसं असतं, मशीन मध्ये एखादी वस्तू घालून काढतो तसा प्रकार, एवढे स्त्री भ्रूण हत्या त्यांनी केल्या होत्या. आणि त्यावेळेस ती केस गाजली, त्यावेळेस तो माणूस पळून गेला होता, लक्षात ठेवा. तर ही खूप केस गाजली होती, म्हणजे मला आठवते, खूप जुनी घटना आहे. तुमच्यापैकी कोणाला जर माहित नसेल तुम्ही नॉर्मल गुगल करू शकता. तर बीड पॅटर्न त्यासाठी फेमस की स्त्री भ्रूण हत्या, लक्षात ठेवा. 807 एवढं कमी त्यांच्यामध्ये आहे, राईट. तर हे आकडे पाठ करून ठेवा. नंतर शून्य हे जर आपण स्त्री पुरुषांचा जर प्रमाण विचार केला तर तुम्हाला टोटलमध्ये माहिती 929 महाराष्ट्राचं आहे. नागपूरमध्ये बघा, नागपूरमध्ये सगळ्यात जास्त स्त्री पुरुषांचं प्रमाण आहे, किती 964. कोकणामध्ये सगळ्यात कमी 894. ठीक आहे, सगळ्यात कमी कोकणामध्ये सगळ्यात जास्त नागपूर विभागामध्ये आहे, 964 आणि 894. त्यानंतर पालकांचं प्रमाण जर विचार केला तर 854 हे महाराष्ट्राचा आकडा आहे, लक्षात ठेवा. आणि संपूर्ण सॉरी, जर तुम्हाला विभागनीय विचारलं तर नागपूरचाच पहिला क्रमांक लागतोय. आणि सगळ्यात छोटा क्रमांक, सगळ्यात शेवटचा क्रमांक कोणाचा आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. याचं कारण देखील तुम्हाला सांगितलं मी की काय कारण त्याचं, तर लहान बालकांचं होणारी हत्या, म्हणजे कशी हत्या होते ते गर्भातच, ऑब्विसली, राईट. छत्रपती संभाजीनगर, तर त्यासाठी 870 आहे आणि नागपूर हे 941 आहे. त्यानंतर साक्षरता दर म्हणजे काय, लिटरसी रेट. आता लिटरसी रेट हा कसा मोजतात बघा बरं का, तुम्हाला हे पाठ करून ठेवा. ज्यांचं वय 7 वर्ष आहे, 7पेक्षा जास्त असलेल्या वयोगटामध्ये त्यांना जर लिहिता वाचता येतं असं लक्षात ठेवा, राईट, त्यांना आपण साक्षर मानतो. आणि मग साक्षरतेचा दर किती होता 91 नुसार, तो होता खूप कमी होता, 64.9% होता. आता झालाय किती 11 नुसार तो 82.3% झालाय. 2011च्या जनगणनेनुसार 82.3% झालाय. सगळ्यात अधिक कुठं होता बरं, तर तो होता मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये होता. 11च्या जनगणनेनुसार तो होता 89.9% मुंबई जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्यात कमी कुठं होता, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, कारण तिकडे आदिवासी जमात भरपूर आहे. 64.4% होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आणि मग जर महसूल न्याय जर विचारलं तर महसूल न्याय बघा, सगळ्यात जास्त जनगणना सॉरी साक्षरता कुठे आहे तर नागपूर विभागामध्ये आहे. म्हणजे बघा, तुम्हाला वाटत असेल की नागपूर आदिवासी गडचिरोली सारखे एरिया येत असून देखील त्या ठिकाणी साक्षरता तुम्हाला जास्त दिसते, किती 84.4. आणि सगळ्यात कमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर, 65.8%, लक्षात ठेवा, राईट. तर महाराष्ट्राचं प्रमाण किती आहे, 82.3%. नागपूरमध्ये किती आहे, 84.4%. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे तर 65.8% एवढं साक्षरता दर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. स्त्री प्रमुख असलेले कुटुंब. तर जर आपण ओव्हरऑल विचार केला 1/11ची जनगणनेचा, तर त्यांची संख्या आता वाढली बघा. म्हणजे 2001 मध्ये 19.76 लाख एवढ्या कुटुंबांची मालकी होती, म्हणजे का स्त्री प्रमुख होत्या त्यांच्या कुटुंबांच्या. आता 11 मध्ये किती झाले, 25.12 लाख एवढं झालेलं आहे. आणि सगळ्यात कुटुंब प्रमुख कुठं आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रियांची सांगतोय. त्याचं कारण देखील तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं, काय तर स्त्रिया घरी राहतात आणि पुरुष कोकणातील लोक कुठं कामाला जातात तर मुंबईला, त्याच्यामुळे स्त्रीच घरी राहते, त्यामुळे त्यांचं प्रमाण जास्त आहे, 25.3%. आणि बीडमध्ये सगळ्यात कमी आहे. बीड बघा यासाठीच बदनाम झाले, म्हणजे थोडंसं पॅट्रियार्कल अँगल त्या ठिकाणी जास्त आहे. त्याच्यामुळे कसं होतं ना, स्त्री भरून हत्या असो, बालकांचं प्रमाण असो, साक्षरता असो, ह्या सगळ्या अँगलने विचार केला तर बीड तुम्हाला कायमच कमी टक्केवारी दिसेल, 6.6%. सगळ्यात कमी कुठं बीड 6.6%. आता महसूलच्या विभागानुसार आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती ओव्हरऑल
10.3% आहे जनगणनेचा अंगाने विचार केला तर. 2011च्या जनगणनेच्या अंगाने विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 10.3% लोकांकडं, सॉरी 10.3% कुटुंबामध्ये स्त्रियांकडं कुटुंबाची मालकी आहे. सगळ्यात जास्त तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये 12.3%, सगळ्यात कमी कुठं तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 7.2%. आता पुढचे कार्य सहभाग दर म्हणजे काय? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. तर 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कार्य सहभाग दर आहे. आता असं का असेल बरं, तुम्ही कॉमन सेन्स लावू शकता. आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी. आता आपल्याला माहिती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोस्टली लोक कसं आहेत, आदिवासी जमातीची संख्या जास्त आहेत, लोक अशिक्षित आहेत आणि मग काम करण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावंच लागतं जर त्यांना घर चालवायचं असेल तर, राईट. आणि मुंबई उपनगर सारख्या जिल्ह्यामध्ये कसं आहे तर ऑलरेडी लोक सुशिक्षित आहेत आणि शक्यतो जे घरचे मेल पर्सन असतात ते शक्यतो नोकरी करतात, स्त्री शक्यतो घरी असते आणि त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी तुम्हाला मग कार्य सहभाग दर हा बऱ्यापैकी कमी दिसेल. गडचिरोलीमध्ये सगळ्यात का आता 54.45%, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 39.92%. नंतर तुम्हाला जर प्रशासकीय विभागावाईज विचारलं तर ओव्हरऑल महाराष्ट्राचं किती आहे? 43.9% लक्षात ठेवा. 43.9% आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचा. आणि सगळ्यात कुठं तर नागपूर विभागामध्ये 45.79%, सगळ्यात कमी कोकणामध्ये 40.72%. पुढचं स्त्रियांचा सहभाग दर तुम्हाला आता पाहायचं, गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याचे कारण तुम्हाला मग अशी सांगितलेत मी. तर 49.08% एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे. कशामध्ये? स्त्रियांचा कार्य सहभाग दर, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. आणि मुंबई उपनगरामध्ये पुन्हा मुंबई उपनगरने काय केलेलं आहे, खालून पहिला नंबर लावला आहे 18.28%. म्हणजे तुमचं ओव्हरऑल कार्य सहभाग दर आणि स्त्रियांचा कार्य सहभाग दर हे जर रँकिंग विचारली तर सेम आहे. महाराष्ट्राचा टोटल किती आहे तर 31.06%. आणि महाराष्ट्रामध्ये विचारलं तर सगळ्यात जास्त कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये बघा, एक सेकंद इथं, हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कुठे तर कोकणामध्ये 21.69%. आणि सगळ्यात जास्त कुठे तर 36 पॉईंट कुठे येतात नाशिकमध्ये बघा, 36.84%. हे सगळ्यात जास्त तुम्हाला दिसतंय. नंतर आता कुटुंबासाठी सुविधा. आता त्याच्याकडे तुम्हाला भरपूर काही गोष्टी दिल्या जसं की पिण्याचं पाणी, शौचालय, सांडपाणी, हे काही जास्त महत्वाचं नाहीये. प्रकाशाचे स्रोत, स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन, बँकिंग सेवा ही एक वेळ करू शकतो आपण. बँकिंग सेवामध्ये बघा किती टक्केवारी, किती टक्के एवढं बँकिंग आपल्याकडे पोहोचलेलं आहे तर महाराष्ट्राचा विचार केला तर 68.9%. आणि ओव्हरऑल सगळ्यात जास्त कुठे आहे तर पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये आहे तो 77.6%. नंतर झोपडपट्टीतील लोकसंख्या. आता संपूर्ण भारतामध्ये जर झोपडपट्टीचा विचार केला तर 6.5 कोटी एवढी जनता झोपडपट्टीमध्ये राहते. किती राहते? 6.5 कोटी एवढी जनता झोपडपट्टीमध्ये राहते. त्यापैकी सगळ्यात जास्त प्रमाण कुठे टक्केवारीमध्ये, म्हणजे 100% एवढं असतील तर 100%पैकी सगळ्यात जास्त कुठे प्रमाण आहे ते लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये. किती ते प्रमाण? जवळपास 18.1%, राईट. म्हणजे 100%पैकी 18.1% महाराष्ट्रामध्येच राहते जनता झोपडपट्टीमध्ये. दुसरा क्रमांक लागतो आंध्र प्रदेशचा, दुसरा पश्चिम बंगालचा. ठीक आहे, पहिले 3 पाठ करून ठेवा, बाकी काय करायची गरज नाही. तिन्ही राहत नसेल तर एकच लक्षात ठेवा, महाराष्ट्र, राईट. आता वर याच्यामध्ये काय आपल्याला राहिलं की एकदा आपण चेक करून घ्या म्हणजे तुमचा एक अंदाज तुम्हाला. तर बघा आपण लोकसंख्येचा चॅप्टर पाहतोय. याच्यात तुम्हाला मी राज्याची लोकसंख्या सांगितली, जनगणनेनुसार आपण आता चार्ट पाहून झालेत. ओव्हरऑल लोकसंख्येमध्ये तुम्हाला मी सांगितलं की सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे तर ती ठाण्यामध्ये तुम्हाला सांगितली होती. आणि सगळ्यात कमी कुठं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, राईट. त्यानंतर जर विभागनीय विचारलं, विभागनीय आहे बघा, विभागनीय आहे तर सगळ्यात जास्त तुम्हाला कुठे दिसतंय तर कोकणामध्ये दिसतंय बघा. कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त कुठे आहे तर 286 लाख सगळ्यात जास्त कोकण विभागामध्ये. आणि सगळ्यात कमी कुठे दिसतंय
तर अमरावती बघा, अमरावती 112, राईट. सगळ्यात कमी कुठे अमरावतीमध्ये आहे. 1 नंबर आहे कोकण, 2 नंबर आहे पुणे. पुणे पण पाठ करून ठेवा. पुण्याचं 234 लाख, राईट. यानंतर अनुसूचित जातीची लोकसंख्या ना, राईट. तर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये सगळ्यात जास्त कुठे असं जर तुम्हाला विचारलं कुठे विभागामध्ये, तर जसे पाहून घ्या नजर, इन केस आलाच प्रश्न तर चुकून. सगळ्याधिक प्रमाण कुठे बघा, आता 30चा आकडा तुम्हाला दिसतोय, तर पुणेमध्ये बघा, पुणेमध्ये 30.11 लाख. आणि सगळ्यात कमी आकडा कुठला तुम्हाला दिसतोय का, तर तो आहे 16चा. कुठे येतो, नाशिकमध्ये. सगळ्यात कमी नाशिकमध्ये, राईट. सगळ्यात जास्त पुणे, सगळ्यात कमी नाशिकमध्ये. अनुसूचित जमातीचा आपण विचार केला, सगळ्यात जास्त प्रमाण तुम्हाला कुठे दिसतंय, तर नाशिकमध्ये बघा. नाशिक, नाशिक खूप फेमस आहे एस साठी, शेड्यूल ट्राईबसाठी. तर 43.36 लाख. आणि सगळ्यात कमी कुठे, तर पुण्यामध्ये. म्हणजे बघा, वर जे ना पुणे आणि नाशिक, हे पण या ठिकाणी फक्त उलट झालं. ट्रिक तुम्हाला सांगतो, पुणे नाशिकमध्ये, पुण्यामध्ये जास्त SC, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त ST. एवढं सिंपल, तुम्ही सिंपल डिफरन्स लक्षात ठेवा. नंतर लोकसंख्येची घनता आपण पाहतोय, तर लोकसंख्येच्या घनतेमध्ये बघा, सगळ्याधिक लोकसंख्येची घनता कुठल्या विभागामध्ये, तर कोकणामध्ये. कारण का मुंबई मुंबई उपनगर त्या ठिकाणी असल्यामुळे घनता खूप त्या ठिकाणी जास्त येते. तर 931 आहे विभागाचे जर विचारलं तर. आणि सगळ्यात कमी याच्यामध्ये जर विचारलं लोकसंख्येच्या घनतेमध्ये, तर सगळ्यात कमी कुठे तुम्हाला दिसते, आता सगळ्यात कमी आकडा 200 तुम्हाला दिसतोय, तर नागपूरमध्ये दिसतोय, बरोबर. सगळ्यात कमी आहे नागपूरमध्ये. टोटल महाराष्ट्राचे किती, 365. हे पाठ करून ठेवा. 365 हा महाराष्ट्राचा आहे. आणि भारताचा किती, 382 तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिकेडल ग्रोथ रेट. डिकेडल ग्रोथ रेटमध्ये सगळ्यात तुम्हाला जिल्हा पाहिला, पण आपण काय करू, या ठिकाणी विभाग पाहूया. डिकेडल ग्रोथ रेटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे ग्रोथ रेटमध्ये, तर ते बघा 19, म्हणजे छत्रपती संभाजीनगर 19मध्ये, 19च्या घरात गेले. आणि सगळ्यात कमी कुठे, तर नागपूरमध्ये 10च्या घरामध्ये आलेला आहे. सगळ्यात जास्त संभाजीनगर, सगळ्यात कमी कुठं, नागपूरमध्ये. नंतर नागरिककरण आपण घेतलेले ऑलरेडी, हे सगळे बाकीचे चार्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारे हा आपला लोकसंख्येचा चॅप्टर होता. जास्त काही मोठा नव्हता. ऑलरेडी आपले जे कोर टॉपिक आहे ते सगळे आपल्या बुक आणि लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.